नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुरंदर किल्ला, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान, हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे। सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे। या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे। दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत। त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे। तोच फाटा पूर्वेकडे अदमासे 24 किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो। याच डोंगर रांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत। कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते। किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत। किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे 20 मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला 6 मैलांवर आहे। गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे। वायव्येला 13 ते 14 मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला 19 ते 20 मैलांवर राजगड आहे। पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे। किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे। गडावर मोठी शिबंदी राहू शकते। दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकतो। एक बाजी सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत। गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते। किल्ल्याची रचना 2 भागांमध्ये विभागलेला आहे। माची हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत, जसे की पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दिल्ली दरवाजा। बाले किल्ला हा किल्ल्याचा वरचा भाग आहे आणि येथे अनेक बुरुज आणि तटबंदी आहेत। तर पुरंदर किल्ल्याचा इतिहास। पुरंदर म्हणजे इंद्र। ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर। पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत। हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत। बहामनी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला। त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला। त्याच घराण्यातील महाजी नीलकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले। येथील शेंद्र्या बुरुज बांधताना तो सारखा ढासळत असे, तेव्हा बाहिरनाग सोननाग याने आपला पुत्र नाथनाग आणि सून देवाकाई अशी 2 मुले त्यात गाडण्यासाठी दिली। त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरुज उभा राहिला। हा किल्ला सन 1489च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला। पुढे शके 1550 मध्ये हा आदिलशाहीत आला। इसवी सन 1649 मध्ये आदिलशाहीने शहाजी राजांना कैदेत टाकले। त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले। म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले। परिस्थिती फारच बिकट होती। एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात निर्माण झाले होते। महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली। मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता। महाजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता। त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले। या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली। शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईत मोठे यश प्राप्त झाले। इसवी सन 1655 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले। वैशाख शुद्ध 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1656 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवरच झाला। पुरंदर गडावर जाण्याच्या वाटा। पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत। पुण्याहून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे लागते। सासवड भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणाऱ्या पुरंदर घाटमाता या थांब्यावर उतरतात। हा घाटमाता म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्य पर्वत यामधील खिंड होय। या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर 1-2 घरे दिसतात। या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते। ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते। या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवर बिनी दरवाजा गाठता येतो। नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे। गावातूनच गाडी रस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे। पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे। नारायणपूर गावातून गडावर जाण्यास 2 मार्ग आहेत। एक म्हणजे गाडी रस्ता, या मार्गाने चालत चालत गड गाठण्यास 2 तास पुरतात, तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट। या पायवाटेने 1 तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाजापाशी पोहोचतो। पुरंदर किल्ल्याचे महत्त्व।
पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता। हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे। तसेच आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। राहण्याची सोय, किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत। यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते, मात्र यासाठी तेथे असणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांची अनुमती घेणे आवश्यक आहे। येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे, म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र इत्यादी। जेवणाची सोय स्वतः करावी लागते। पिण्याचे पाणी मात्र नेहमी सोबत ठेवावे, कारण केदारेश्वर मंदिरात पाण्याची सोय नाही। गडावर जेवण करण्यासाठी आपण केदारेश्वर मंदिराच्या आवारात बसू शकतो। हे ठिकाण गडावरील सर्वात उंच असल्यामुळे येथे वातावरण खूप छान आहे। एकत्रित स्नेहभोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की यायला हवे। जाण्यासाठी लागणारा वेळ, गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून 1 तास लागतो। पुरंदर किल्ला इतिहास, वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे। तसेच ट्रेकिंगसाठी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा पुरंदर किल्ला प्रत्येकाने नक्कीच भेट द्यायला हवी। धन्यवाद।